गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे चिंभावे येथे बांधण्यात आल्याने पूर्वी हेच प्राथमिक आरोग्य केंद्र भाड्याच्या चालीमध्ये सुरू होते. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नूतन बांधकाम सुरू असल्याने गेली बरेच महिने प्राथमिक आरोग्य केंद्र भाड्याच्या चालीमध्ये सुरू होते. कालांतराने नूतन इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्वतःच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. हे प्राथमिक आरोग्य केंद्र खाडीपट्ट्यातील 20 गावांना नजदीक असल्याने येथील रुग्णांना या प्राथमिक आरोग्य केंद्रात इतर आरोग्य सुविधा मिळत असल्याने महाडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी खासगी रुग्णालयात जादा फी देण्यापेक्षा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खूप सोयीचे पडते. यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधणी करण्यात आली. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून 10 ते 15 वर्ष झाली तरी प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या गटकाळा खात आहे. आरोग्य केंद्राची छप्पर पावसामुळे गळते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रत्येक भिंतीला तडे गेलेले. कधीही प्राथमिक आरोग्य केंद्र यांची इमारत कोसळण्याची स्थिती आहे. ज्या ठेकेदाराने बांधकाम केले त्या ठेकेदाराने या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याचं दिसतंय. आता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छतामधून पाणी झिरपते. पावसामुळे भिंतींना अधिक तडे गेले. चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या पडत्या व गळत्या स्थितीत असल्याचं दिसत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज अनेक गावातील अनेक प्रकारचे रुग्ण आरोग्य सेवेसाठी येत असतात. येथील कर्मचारी वर्ग भरपूर प्रमाणात असल्याने आरोग्य केंद्राची इमारती कधीही कोसळून प्राण आणि वित्तहानी होऊ शकते. या गोष्टीला जबाबदार कोण असा प्रश्न खाडीपट्ट्यातील नागरिकांना पडलेला आहे. इमारतीचे बांधकाम एवढे निकृष्ट दर्जाचे बनवून ठेकेदाराने येथील जनतेला बनवण्याचं काम केलंय. कसं तरी इमारतीचे बांधकाम ढकलल्यासारखे करून इमारत तशीच अर्धवट स्वरूपाची ठेवून देऊन घाईघाई इमारतीचे उद्घाटन करण्यात आलं व भाड्याच्या चालीत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्यात आलं. सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी कर्मवीर या पडद्या इमारतीतील बघून आपला जीव मुठीत घेऊन येथील जनतेला आरोग्य सेवा देतात. परंतु सध्या स्थितीत असलेली इमारत कधी कोसळण्याच्या स्थितीत आहे व प्राणहानी होण्याची शक्यता असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी रायगड जिल्हा आरोग्य खात्याकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी यांनी विनंती अर्ज देऊन देखील या इमारतीच्या बांधकामाकडे रायगड जिल्हा परिषद जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे. सध्या स्थितीत इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्यास उत्कृष्ट दर्जाचे न झाल्यास चिंभावे मधील जनतेने आंदोलनाचा इशारा दिलाय. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.